आपणा सर्वांचं पुन्हा एकदा भगीरथी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण 1.1 कंप्लीट केलं होतं. 1.2 नंतर ग्राफिकल मेथड आपण नंतर बघणार आहेत. त्याच्या आधी आपण डिटर्मिनंट 1.3 च्या आधीची कन्सेप्ट बघणार आहेत. 1.3 मध्ये काय कन्सेप्ट आहे तर डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ह्याच्या आधी आपण 7th 8th 9th मध्ये कुठेही बघितलेलं नव्हतं. ही पहिल्यांदा कन्सेप्ट तुम्हाला आलेली आहे. तर डिटर्मिनंट कशाला म्हणतो आपण? तर डिटर्मिनंट्समध्ये रोज आणि कॉलम्स ह्याचं कॉम्बिनेशन करून एक डिटर्मिनंट तयार केलेला असतो. तर त्याचा डिग्री काय आहे, रोज कशाला म्हणतात, कॉलम कशाला म्हणतात, एवढ्या बेसिकपासून आपण त्या गोष्टी बघणार आहेत. तुम्ही सर्वांनी एकदम लक्षपूर्वक ऐका. उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्ही पण खूप एन्जॉय केल्या असतील, मीही खूप एन्जॉय केल्या. आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि व्यवस्थित अभ्यास करा मित्रहो. आजपासून आपला रोज एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन आजच दाबा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं एकदम एन्जॉयफुल मॅथ्स आणि कन्सेप्च्युअल मॅथ्स तुम्हाला शिकायला भेटेल. त्याच्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहेत डिटर्मिनंट. कुठलाही टाइमपास न करता एकदम व्यवस्थितपणे, एकदम एन्जॉयफुल, एकदम बेसिकपासून आपल्याला मॅथ्स शिकायचं आहे. त्यामुळे कुठलाही टाइमपास नाही आहे, कुठलाही फालतू जोक्स नाही आहे. एकदम छान पद्धतीनं बेटा 10th मॅथ्स आपल्याला शिकायचं आहे. तर आता बघा आपण डिटर्मिनंट कशाला म्हणतो. डिटर्मिनंट म्हणजे काय बेटा, ह्याच्यामध्ये बघा ह्या ज्या आडव्या लाईन आहेत ह्याला आपण म्हणतो रोज. ह्याला आपण काय म्हणतो बेटा, रो. म्हणून हा पहिला रो आहे म्हणून ह्याला म्हणायचं R1. हा दुसरा रो आहे म्हणून ह्याला म्हणायचं R2. आणि ज्या उभ्या लाईन आहेत त्याला म्हणायचं बेटा आपण कॉलम. ह्याला काय म्हणतो आपण मग फर्स्ट कॉलम आणि ह्याला काय म्हणतो आपण सेकंड कॉलम. आता ह्या डिटर्मिनंटमध्ये रोज किती आहेत बेटा, R1 आणि R2 असे 2 रोज आहेत. आणि कॉलम किती आहेत बेटा, C1 आणि C2 असे 2 कॉलम्स आहेत. म्हणून 2/2 चा डिटर्मिनंट आहे, म्हणून ह्याचा डिग्री असतो बेटा 2. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जेवढे आहेत तेवढा त्याचा डिग्री असतो. म्हणून इथे दिलेलं आहे बघा, डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2. डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2 बिकॉज देअर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम अँड 2 एलिमेंट्स इन ईच रो. म्हणजे नंबर ऑफ रोज किती आहेत किंवा नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत किंवा नंबर ऑफ रोज मध्ये एलिमेंट्स किती आहेत. एलिमेंट्स म्हणजे मेंबर, त्याच्यामधले हा पहिला मेंबर आहे, हा दुसरा मेंबर आहे, हा ह्याच्यामध्ये कॉलम मध्ये हा पहिला आहे, हा दुसरा आहे. जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढा त्याचा काय असतो बेटा, डिग्री. म्हणून त्याच्यामध्ये रोज किती आहेत 2, कॉलम्स किती आहेत 2, म्हणून त्याला 2/2 डिटर्मिनंट म्हणतो आपण. आणि त्याचा डिग्री किती असतो मग 2. अशा पद्धतीनं मागच्या पेपरमध्ये 2024ला बेटा काय विचारलेलं होतं, 2025ला, की त्याचा डिग्री किती आहे हे विचारलेलं होतं. तर तिथे मुलांनी ते सॉल्व्ह करून प्रयत्न करत होते की त्याचा आन्सर ऑप्शनमध्ये नाहीये. तर तुम्हाला जेव्हा डिग्री विचारलं तेव्हा लक्षामध्ये ठेवा की डिग्री म्हणजे काय, तर जेवढे रोज आणि जेवढे कॉलम्स आहेत तेवढा त्याचा डिग्री असतो. म्हणून त्याचा डिग्री किती आहे बेटा 2. म्हणून त्याला सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. कसाही मॅट्रिक्स आला, रोज किती आहेत, कॉलम्स किती आहेत बघायचं आणि ते लिहून टाकायचं त्याचा डिग्री किती आहे तो. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू कशी काढायचं, तर बघा ह्याच्यामध्ये ह्याला सॉल्व्ह करायचं. हा क्रॉस मल्टिप्लाय A इंटू डी म्हणजे काय झालं बेटा AD आणि B इंटू सी काय झालं BC. म्हणून ह्याची व्हॅल्यू काय झाली बेटा AD मायनस BC. ह्याची व्हॅल्यू काय झाली AD मायनस BC. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता एक एक डिटर्मिनंट आपण घेऊयात आणि सॉल्व्ह करूयात. तर ह्याच्या पुढे काय दिलंय बघा, सॉल्व्ड एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. आपण हे सॉल्व्ह करूयात. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बेटा, एक्झामला खूप वेळा येतात. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित समजून घ्या आणि खूप छान पद्धतीनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा खूप सिंपल आहे. काय सांगितलंय की पहिला A इज इक्वल टू 5 3 7 आणि 3 7 आणि 9. 5 3 7 आणि 9. आता ह्याला सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करायचं बेटा, किती सिंपल आहे बघा इकडे. आता पहिल्यांदा काय करायचं रे, या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे आणि नंतर काय करायचं, या दोघांचा मल्टिप्लाय. बघा इकडे 5 इंटू 9 मायनस काय करायचं बेटा, या दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे किती आलं 7 इंटू 3. 9 5 जा किती बेटा, 9 5 जा 45, 7 3 जा 21 आणि याचा आन्सर किती आलं मग 24. एवढं सिंपल आहे बेटा, खूप इझी आहे. तशाच पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहेत. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय, हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन,
n इज इक्वल टू दिलंय n इज इक्वल टू -8 -3 2 आणि 4. मी काय सांगितलं बेटा, पहिल्यांदा या दोघांचा मल्टिप्लाय, या दोघांचा मल्टिप्लाय विथ साइन घ्या. काय दिले -8 इंटू 4, -8 इंटू 4 मायनस, पुन्हा काय करायचं बेटा, या दोघांचा मल्टिप्लाय. या दोघांचा मल्टिप्लाय करूयात आपण. मोठा ब्रॅकेट घ्या. इथं काय दिलं बेटा, -3 इंटू किती आलं 2. आधी मायनसनी प्लसला मल्टिप्लाय केलं, काय येईल बेटा, प्लस इंटू मायनस, मायनस 8 4 जा 32. हे मायनसला मायनस ॲज इट इज ठेवा. ह्या मायनसनी प्लसला मल्टिप्लाय काय येईल, -3 2 जा 6. आता ब्रॅकेट म्हणजे काय असतो बेटा, मल्टिप्लाय. आणि मायनसला मायनसनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे मायनस इंटू मायनस काय झालं रे, +6. -32 +6 डिफरंट साइन आहे. सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. 32 मधून 6 गेले किती आले बेटा, 26 अँड टेक द बिगर नंबर साइन दॅट इज मायनस. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. खूप सिंपल आहे. त्यामधला आता थर्ड क्वेश्चन बघूयात. थर्ड क्वेश्चन काय बेटा, सिंपल आहे, व्यवस्थित आहे, एकदम सिंपल पद्धतीने शिकवणार आहे मी. आता थर्ड क्वेश्चन काय सांगितलंय, त्यामध्ये थर्ड क्वेश्चन b इज इक्वल टू 2√3 9 आणि इथे काय सांगितलंय 2 3√3. कसं करायचं बेटा, मल्टिप्लाय करायचंय. 2√3 या दोघांचा मल्टिप्लाय 2√3 इंटू 3√3 आणि मायनस मध्ये आणि परत या दोघांचा मल्टिप्लाय. इथे किती आलं बेटा, 2 इंटू 9. आता बघा, नंबरला नंबरनी मल्टिप्लाय करायचं. 2 3 जा 6. रूटला रूटनी मल्टिप्लाय करायचं. √3 इंटू √3 किती येईल बेटा, 3 मायनस 9 2 जा किती आलं, 18. 6 3 जा 18 मायनस 18. आन्सर किती येईल बेटा, 0. अशा पद्धतीने सिंपल सॉल्व्ह करायचं बेटा. √3 इंटू √3 कसं आलं बघा, इथं समजून सांगतो मी तुम्हाला. √3 इंटू √3 म्हणजे काय बेटा, √9. 9 कशाचा स्क्वेअर आहे रे, 3 चा स्क्वेअर आहे की नाही. अशा पद्धतीनं म्हणजे रूटला त्याच नंबरनी मल्टिप्लाय केलं तर फक्त रूट गायब होतो. √3 इंटू √3 √3 चा स्क्वेअर पण म्हणा आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गायब झालं आणि 3 आलं. √2 इंटू √2 2, √5 इंटू √5 5. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. हा सॉल्व्ड एक्झाम्पल मधला पहिला क्वेश्चन झाला. आता आपण नेक्स्ट बघणार आहे त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन. आपल्याला सेकंड बघायचं बेटा, डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. ह्याच्यामध्ये आधी आपण ह्याच्यातले सॉल्व्ड एक्झाम्पल बघूयात, जे तुम्हाला मी आता डिटर्मिनंट शिकवलं प्रॅक्टिस सेट मधले, आणि मग त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल बघूयात. म्हणजे तुम्हाला ते सिंपल जाईल. खूप इझी वेने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा ह्याच्यातला पहिला क्वेश्चन मला मी इथेच सांगतो. काय सांगितलं बेटा इथे, फिल इन द ब्लँक्स. बघा खूप मोठं करूयात आपण म्हणजे तुम्हाला लिहिता येईल. फिल द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर्स. फिल द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. मी काय सांगितलं बेटा, पहिल्यांदा या दोघांचा मल्टिप्लाय 3 तर ऑलरेडी दिलाय, इंटू काय बेटा इथे 5. नंतर काय करायचंय, या दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे काय झालं बेटा, इथे 4 ऑलरेडी आणि इथे काय लिहायचं मग 2. मग आता 3 इंटू 5, 3 इंटू 5 किती आलं बेटा, 15. 4 2 जा 8. या दोघांचा मल्टिप्लाय ते इथं दिलाय. आता 15 मायनस 8 किती आलं, 7. तर असं एवढं सिंपल आहे बेटा, एकदम सिंपल वेने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला बघूयात आपण सेकंड क्वेश्चन काय दिलंय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. हा सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. आता त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा बेटा, काय सांगितले, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. पहिला क्वेश्चन 7 2 आणि 4. मी काय सांगितलं बेटा, पहिल्यांदा काय करायचं रे, ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय. पहिल्यांदा काय करायचं, या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय येईल बेटा, -1 इंटू 4 मायनस या दोघांचा काय करायचं, मल्टिप्लाय 2 इंटू किती आलं, 7.
हो, प्लस इंटू मायनस मायनस 7 2 जा किती आलं बेटा 14. दोन्ही साइन मायनस आहे. ऍड द नंबर अँड टेक द कॉमन साइन. 14 प्लस 4 किती आलं बेटा 18. म्हणजे किती आला आन्सर -18. सेकंड क्वेश्चन बघूयात. खूप सिंपल क्वेश्चन आहेत. 5 3 -7 आणि 0. मी काय सांगितलं रे, या दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे काय येईल 5 इंटू 0 मायनस या दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे किती येईल 3 इंटू -7. 5 इंटू 0 किती झालं बेटा 0. मायनसला मायनस प्लस इंटू मायनस मायनस 7 3 जा 21. मायनस इंटू मायनस काय झालं प्लस 0 इन प्लस 21. 0 प्लस 21 किती आलं बेटा 0 प्लस 21 म्हणजे किती आलं 21. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग त्यामधला थर्ड क्वेश्चन हे सॉल्व तुम्हाला स्क्रीनशॉट काढा आणि परत लिहा, नाहीतर पॉज करून लिहिला तरी चालेल. यामध्ये आपल्याला थर्ड क्वेश्चन बघायचं आहे. थर्ड क्वेश्चन काय सांगितलं बेटा. थर्ड क्वेश्चन खूप सिंपल आहे, घाबरायची गरज नाही आहे. बघा इकडं 7/3 आणि दुसरं दिलंय 5/3, 3/2 आणि इकडे दुसरा दिलाय 1/2. मग बेटा या दोघांचा मल्टिप्लाय काय येईल 7/3 इंटू 1/2 ब्रॅकेट करा मायनस या दोघांचा मल्टिप्लाय. मग काय येईल बेटा 5/3 इंटू 3/2. सिंपल मल्टिप्लाय करायचंय. 7 1 जा 7, 3 2 जा 6, 5 3 जा 15, 3 2 जा 6. मग काय येईल ते बघा, डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आलं तर त्याला लाईक फ्रॅक्शन म्हणतो आपण, म्हणजे डिनॉमिनेटर एकच घ्यायचा. आणि 7 -15. आता 7 -15 किती आलं बेटा डिफरंट साइन आहे. सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. 15 मधून 7 गेले किती आलं 8 आणि बिगर नंबरचा साइन मायनस. हे दोन्ही नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतात रे 2 च्या टेबलमध्ये येतो. 2 4 जा आणि 2 3 जा म्हणजे आन्सर काय आलं -4/3. अशा पद्धतीनं सॉल्व करायचं. एवढा सिंपल क्वेश्चन आहे. आणि ह्या झाल्याच्या नंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन आहे बेटा डिटर्मिनंटचा.